आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। माजी महापौर विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झालेलं आहे आणि आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी। उबाठाला मुंबई महानगरपालिकेमध्ये दणका बसलाय। विशाखा राऊत या बीएमसीच्या माजी महापौर होत्या। उबाठाला मुंबई महानगरपालिकेने सर्वात मोठा धक्का दिलाय। जात वैधता प्रमाणपत्र अपात्र झाल्यामुळे विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झालेलं आहे। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय। उबाठाला मुंबई महानगरपालिकेने दणका दिलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती विशाखा राऊत या बीएमसीच्या माजी महापौर होत्या आणि त्यांचं जात प्रमाणपत्र हे रद्द झालेलं आहे आणि या सगळ्यावरून त्यांचं नगरसेवक पदही रद्द झालं। या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझी सहकारी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, विशाखा राऊतांचं नगरसेवक पद रद्द झालंय, काय माहिती आहे? नक्कीच आपण बघतोय की त्यांचं जात प्रमाणपत्र जे आहे ते ग्राह्य नाहीये अशा पद्धतीची माहिती समोर आली आहे आणि या निर्णयाचा विषय अद्याप महापालिका सभागृहासमोर आलेला नाहीये। सभागृहासमोर आल्यानंतर हे पद जे आहे ते ऑफिशियल रद्द होईल। अद्याप निर्णय जो आहे तो नगरसेवक सगळे मिळून म्हणजे सभागृहात जेव्हा हा विषय येईल त्यावेळी मांडला जाईल। सध्या यावर आपण जर बघतोय तर विशाखा राऊतांनी जे पत्र दिलेलं आहे किंवा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडनं जे पत्र आलेलं आहे त्यावर असं म्हटलेलं आहे की मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करता प्रभाग क्रमांक 191 नागरिकांचा मागास प्रवर्ग अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये लिहिलेला आहे। महिला यासाठी राखीव निवडणूक लढवली होती आणि त्यासाठी त्यांनी हे जात प्रमाणपत्र दिलं होतं जे ग्राह्य धरलं गेलेलं नाहीये। एकंदरीत जर आपण बघितलं तर मोठा धक्का आहे, कारण विशाखा राऊत या मुंबई महापालिकेच्या माजी महापौर राहिलेल्या आहे आणि त्यामुळे एवढ्यांदा निवडणूक लढल्यानंतर त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द कसं होऊ शकतं आणि जर आता रद्द झालंय तर पूर्वीचं जे जात प्रमाणपत्र त्यांनी लावलेलं आहे ते ग्राह्य कसं धरू शकतं अशा पद्धतीचे दोन प्रश्न आता सभागृहासमोर निर्माण झालेले पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यावर विशाखा राऊतांना जेव्हा विचारलं पण भाग्यश्री, यावरून एक प्रश्न असा निर्माण होतो की जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात नेमकी कुठे चूक झाली होती, कारण याच्या आधी सुद्धा अनेक पुरावे सुद्धा त्यांनी सादर केलेले होते। नक्कीच आपण बघतोय की कार्यक्षेत्रात मनीव दिनांकात वास्तव्यात होते असं त्यांचं म्हणणं आहे। त्या ह्याच्यामध्ये लिहिल्याप्रमाणे अर्जदार यांनी कुणबी जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जासोबत दाखल केलेले प्रतिज्ञापत्र आणि इतर कागदपत्र व सोबत सादर केलेली कुणबी जातीचे जात वैधता प्रमाणपत्र धारक यांच्याशी अर्जदार यांना त्यांचे रक्तनाते संबंध सिद्ध करता आलेले नाही असं स्पष्ट त्या आदेशामध्ये लिहिलेलं आहे। एकंदरीतच आपण जर बघतोय तर मी आधी म्हटलं तसं की जर आता त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द झालंय तर मग आधी त्यांचं जात प्रमाणपत्र कसं काय ग्राह्य धरलं गेलं, मग तेव्हा उबाठाची सत्ता होती, थोडक्यात शिवसेनेची सत्ता होती म्हणून ते राहिलं का असा एक प्रश्न जो आहे तो आता विचारला जातो। एकंदरीत जर आपण बघितलं तर या सगळ्यावर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह उबाठाच्या कार्यकाळात। भाग्यश्री, या सगळ्याला जबाबदार कोण आहे? मग याच्या आधी जर उबाठाची सत्ता होती महानगरपालिकेमध्ये तेव्हा सुद्धा हा निर्णय घेण्यात येऊ शकला असता, मात्र तेव्हा निर्णय झाला नाही, आता निर्णय होतो। मग याच्यामध्ये चूक कोणाची आहे? मग आता ज्यांची चूक होती त्यांच्यावरती सुद्धा प्रशासन कारवाई करणार का? नक्कीच हा प्रश्न जो आहे तो आता विचारला जातोय की प्रशासन त्याच्यावर कारवाई करणार का आणि नेमकं आधीचं जे त्यांनी जे कागदपत्र दिले होते ते नेमके कुठे दिले होते हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो आता निर्माण झालेला पाहायला मिळतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या असं म्हणतात की मला 3 महिने आहेत, मी हे सिद्ध करीन, मी कोर्टात जाईन आणि 3 महिने आणि त्यानंतर मी हे सिद्ध करून दाखवेन की हे माझंच जात प्रमाणपत्र आहे अशा पद्धतीचं वक्तव्य आता विशाखा राऊतांकडनं येत आहे। मात्र मी म्हटलं तसं की विशाखा राऊत त्या माजी महापौर राहिलेल्या आहेत। माजी महापौर राहिल्यानंतर अशा पद्धतीने जात प्रमाणपत्रामध्ये अवैध पण भाग्यश्री, या जात प्रमाणपत्रामध्ये काही त्रुटी सुद्धा निदर्शनास आलेल्या होत्या। त्या त्रुटी कोणत्या होत्या नेमक्या आणि कशावरून त्यांचं आता हे पद जे आहे ते रद्द करण्याला कारण मिळालेली होती? मी म्हटलं तसं की कुणबी जातीचे जे जात वैध प्रमाणपत्र त्यांनी दिलेलं आहे त्यांचं आणि रक्त नातेसंबंध जे असतात त्यांचं कुठलंही जे नातेसंबंध आहेत ते आढळून आलेले नाहीयेत। कारण जात प्रमाणपत्र देताना तुम्हाला आधीचं जात प्रमाणपत्र म्हणजे तुमचे जे पूर्वज असतात त्यांचं जात प्रमाणपत्र देखील द्यावं लागतं। आपण बघितलं की मराठा आरक्षणाच्या वेळेला देखील जी मागणी केली जाते ती पूर्वजांसाठीच मागणी केली जाते की जे पूर्वज आहेत जे कुणबी नोंदी आहेत त्यांना तुम्ही द्या अशा पद्धतीने मागणी केली जाते। त्यामुळे जर आपण
बघितलं तर जात प्रमाणपत्र देण्याचं एक एक समिती असते किंवा एक पद्धत असते आणि त्या पद्धतीनुसार तुम्हाला रक्त नातेसंबंध जे असतात ते तुम्हाला तिथे दाखवावे लागतात आणि मग तुम्हाला ते जात प्रमाणपत्र दिलं जातं. तर आता आपण जर बघतोय तर पहिला जो मुद्दा आहे आदेशाच्या कॉपीमध्ये तोच मुळात हा आहे की जात प्रमाणपत्र जे आहे ते रक्त नातेसंबंधाची वैध ठरत नाही. अशा पद्धतीचा हे पहिलाच आदेश आहे. ठीक आहे भाग्यश्री, मी तुला थोडंसं थांबवतो. काही अपडेट्स आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये घ्यायच्यात आणि मी लगेचच तुझ्याकडे येतो. आपण बघतोय की सध्या विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झालेलं आहे, जात वैधता प्रमाणपत्र अपात्र झालेलं आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये स्वतः आपल्यासोबत विशाखा राऊत बोलण्यासाठी आहेत. विशाखाताई, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. तुमचं नगरसेवक पद रद्द झालं, आपली प्रतिक्रिया? बघा, माझं नगरसेवक पद रद्द केलंय ज्युरिस्डिक्शनवर. ओके, जर एसडीओला ज्युरिस्डिक्शन नाहीये मला जात प्रमाणपत्र द्यायची. आता त्यांना दुसरा काहीच मुद्दा मिळाला नाही ना. माझ्याकडे 1911 पासूनचे माझ्या पणजोबांचे पुरावे आहेत. ओके, माझ्याकडे मोडी लिपीतले पुरावे आहेत. मोडी लिपीतले की आमच्या आडनाव काय होतं ते आमचं आडनाव पूर्वी कोळंबी कालांतराने राऊळ झालंय. ओके, हे माझ्याकडे पुरावे आहेत पूर्वीचे, म्हणजे काय म्हणतात त्याला, ह्याचे मोडी लिपी वारसाचे पुरावे ते सुद्धा मी सादर केले. ओके, आता काय आहे, हा शिंदे गटाच्या म्हणजे रुलिंग पार्टीचे ते सत्ताधारी आहेत, त्यामुळे सत्तेपुढे शहाणपण नसतं. सत्ता काही करू शकते. आता काही नाही मिळालं तर त्यांनी सांगितलं पालघर एसडीओला हे ज्युरिस्डिक्शन नाहीये. माझे जर आजोबा पणजोबा ते सगळे चुलत काका आजूबाजूचे सगळे जर पालघरमध्ये राहत असतील तर त्यांना का पालघरला का ज्युरिस्डिक्शन नाहीये? आणि आय विल फाईट आउट इन द कोर्ट. कळलं? आणि आता नवीन जे अमेंडमेंट आली आहे त्याच्यामध्ये 3 महिने मला अपील करायला आहे अपिलेट ऑथॉरिटी तर्फे. आता डायरेक्ट हायकोर्टात केस जात नाही, आता अपील करायला लागतं आणि त्याच्यानंतर 6 महिने ते हिअरिंग घेऊन नंतरच मला ते डिस्क्वालिफाय करू शकतात. आता सत्ताधारी आहे, ही सत्ता यांची आहे. कदाचित तिथे येऊन सांगतील की पुढच्या मीटिंगला विशाखा राऊतला रद्द करा. हे पण ते करणार, हे मला माहिती आहे की इथे डिक्लेअर करायला होतील की विशाखा राऊत बाद झाली. ओके, पण मला कॉन्फिडन्स आहे मी पण विशाखाताई, या निर्णयाबाबत तुम्हाला आधी कोणती नोटीस किंवा सुनावण्याची संधी मिळाली होती का या सगळ्या पार्श्वभूमीवर? अजिबात नाही, काही नोटीस मिळाली नव्हती. पण मला यांच्या वागण्यावरनं कळत होतं की हे दबावाखाली येत होते. कळलं? हा दबावाखाली येत होते हे मला यांच्या वागण्यावरनं कळत होतं. मी अजिबात विचलित झालेली नाहीये. बर, पण विशाखाताई, तुमच्या मध्ये मग या निर्णयामागे काही तांत्रिक त्रुटी सुद्धा आहेत का? कारण ज्या पद्धतीनं सगळे विरोधक सगळे तुटून पडलेले आहेत की तांत्रिक त्रुटी आहेत, तुम्हाला असं वाटतं का तुमच्या या सगळ्या प्रमाणपत्रामध्ये त्रुटी आहेत म्हणून? नाहीयेत. आणि आम्ही त्या त्रुटी म्हणजे त्यांनी आरोप केले होते, आम्ही दिलं त्यांना सगळ्याच समर्थन दिलं. बोलायला काही बोलतील हो. माझे वडील उद्या सांगतील माझे वडील आहे, माझे वडीलच नाहीयेत. हा, कळतं? असं पण सांगतील. कळलं ना? सदा सरवणकर किती खोटारडा आहे ना हे मला माहिती आहे. ओके, पण विशाखाताई, हा निर्णय तुमच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का आहे असं तुम्हाला वाटतं का? मग नाही, अजिबात नाही. दिस इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. कळलं ना? दिस इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. कळलं? मी डिस्टर्ब नाहीये. तुम्ही मला सांगू नका की राजकीय कारकिर्दीला धक्का आहे का. अजिबात धक्का नाहीये. त्या धक्क्यातनं कसं सावरायचं ना मला बरोबर कळतं. ओके, प्रत्येक जणाला एव्हरी क्लाउड डार्क क्लाउड एज अ सिल्वर लाईनिंग. कळलं? ती कदाचित हा फेल माझा डार्क क्लाउडचा असेल, सिल्वर लाईन पर्यंत येईल. ठीक आहे, पण विशाखाताई, या सगळ्या पार्श्वभूमीवरती नगरसेवक पद गेल्यानंतर तुमची पुढची कायदेशीर रणनीती नेमकी काय असेल? ती आता आम्ही कायदेशीर रणनीती मी आता कशी सांगू सगळ्यांना? मग ती रणनीती राहत नाही. केलं मी असं करेन तिथून. ओके, थँक्यू. ठीक आहे. त्यामुळे एकंदरीतच आपण बघतोय की विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद जे आहे ते रद्द झालेलं आहे. कुणबी जातीचा राऊतांचा दावा हा खोटा निघालेला आहे. उबाठाला महानगरपालिकेमध्ये आता दणका बसलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा धक्कादायक निर्णय असल्याचं सुद्धा विशाखा राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिलेली आहे.
उबाठाला मुंबई महानगरपालिकेमध्ये दणका बसलाय। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत विरोधी उमेदवार प्रिया सरवणकर। प्रियाजी, आपण बघितलं असेल तर विशाखा राऊतांनी आता प्रतिक्रिया दिलेली होती की या सगळ्यावरून मला कोणत्याही पद्धतीची जी होती ती नोटीस देण्यात आलेली नव्हती आणि माझ्यावरती हे डायरेक्टली नगरसेवक पद रद्द झाल्याचं समजतंय। आपली प्रतिक्रिया? आम्ही 6 महिन्यापूर्वीच यावरती हरकत नोंदवली होती, कारण की आम्हाला माहिती होतं की यांनी जो जातीचा दाखला काढला आहे ते खोटी कागदपत्र देऊन काढलेला आहे। त्या क्षत्रिय सूर्यवंशी समाजाच्या आहेत जातीच्या, आणि इलेक्शनच्या 1 महिना आधी त्यांनी जात प्रमाणपत्र मिळवलं होतं, ते पण खोटी कागदपत्र देऊन। तर आणि 6 महिने आता चौकशी चालू होती, त्याच्यावरती बऱ्याच सुनावण्या झाल्या आणि आज त्याचा निर्णय आपल्याला मिळालेला आहे की त्यांची जात प्रमाणपत्र हे रद्द करण्यात आलेलं आहे। त्या कुणबी समाजाच्या नाहीये, हे आज सिद्ध झालेलं आहे। बर, पण मग या सगळ्यावरून त्या असं म्हणतात की हा सगळा राजकीय दबावापोटी केलेला प्रयत्न आहे, आपल्याला काय वाटतंय? त्या बघा, त्यांना शेवटी खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं हे त्यांचं पहिल्यापासूनच आहे। त्यांनी एक तर खोटी, एवढ्या त्या माजी महापौर माजी आमदार असून सुद्धा त्यांनी खोटी प्रमाणपत्र डॉक्युमेंट्स देऊन त्यांनी ही प्रमाणपत्र मिळवलं होतं। खरं तर त्या आता शेवटी स्वतः विजयी झाल्या असते तर त्या म्हणायला असत्या की सगळं बरोबर आहे, आणि आज त्या स्वतः हरल्यात ती केस, त्याच्या कारणामुळे त्या असं म्हणणारच ना, त्या थोडीच सांगणार आहेत की मी खोटं केलं होतं। पण आज जात पडताळणी समिती समोर सगळ्या सुनावण्या झाल्या होत्या आणि त्याचा आज निकाल मिळालेला आहे। आमचा आणि न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे, त्या कारणामुळे जो निर्णय आहे आम्ही त्याच्यात नक्कीच आम्हाला आनंद वाटतोय, कारण की आम्ही त्या विशाखाताईंना गेली कित्येक वर्ष ओळखतो, त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की त्यांनी हे सगळं कसं खोटं केलेलं आहे, त्यामुळे आम्ही ती केस सुद्धा टाकली होती ना त्यांच्यावरती। पण प्रियाजी, या सगळ्यावरून त्यांनी असं म्हणाल्या होत्या की मला महानगरपालिकेमध्ये असताना सुद्धा काही लोकांच्या वागणुकीवरून मला हे सगळं दिसत होतं, त्रुटी सुद्धा नाहीयेत असंही त्या म्हणतात, पण त्रुटी निघालेल्या आहेत आणि त्यावरूनच त्यांचं नगरसेवक पद रद्द झालंय। हो, जात पडताळणी समिती समोर सगळं झालंय ना, सगळ्या सुनावण्या झाल्यात आणि शेवटी ते आहे जे कायद्यात ज्या गोष्टी बसतात त्याच गोष्टी ते करणार ना, आणि त्याचा निकाल आज आलेला आहे। ठीक आहे, धन्यवाद प्रियाजी तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियाबद्दल। त्यामुळे आपण बघतोय की जात वैधता प्रमाणपत्र हे या मुद्द्यावरून विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झालेलं आहे। उबाठाला मुंबई महानगरपालिकेमध्ये दणका बसलाय। या सगळ्या मुद्द्यावरून सध्या जोरदार राजकारण सुद्धा आता तापण्याची शक्यता आहे। कुणबी जातीचा राऊतांचा दावा हा खोटा निघालेला आहे आणि याच दाव्यावरून त्यांचं नगरसेवक पद हे रद्द झालंय। विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झाल्याची ही अत्यंत मोठी बातमी या घडीची आपण बघतोय। मुंबई महानगरपालिकेमध्ये उबाठाला जबरदस्त दणका बसलाय। विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद गेलंय। जात वैधता प्रमाणपत्रामध्ये त्रुटी आढळल्यानं त्यांचं नगरसेवक पद हे रद्द झालेलं आहे। विशाखा राऊत या मुंबईच्या माजी महापौर म्हणून सुद्धा त्यांनी काम बघितलेलं आहे।